तर आज करणार आहे, आजची रेसिपी आहे आपली सांडग्याची आमटी। तर हे आहेत सांडगे, ही आहे तुरीची डाळ, ती पाण्यात भिजवून ठेवलेली आहे। हे आहे शेंगदाण्याचं कूट भाजून घेतलेलं आहे। इकडे आहे तेल, फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हा आपला घरचा मसाला आहे आणि मीठ। ठीक आहे, तर आता मी पहिल्यांदा तेल ओतून घेते आहे। तर हे तेल टाकलेलं आहे, मी आता याच्यात सांडगे टाकते। भाजून घ्यायचे आपल्याला सांडगे आधी। तेलामध्ये छान परतून घ्यायचे सांडगे, असेच नाही टाकायचे, तेलामध्ये भाजायचे आधी। हे बघा, आपलं पातेलं छान गरम झालं होतं, लगेच भाजले गेलेत। आता हे 2 मिनिटं मी भाजून घेणार आहे। आता हे बघा, सांडगे आपले छान भाजलेले आहेत। आता हे मी काढून घेते एका वाटीमध्ये। ठीक आहे, आणि आता आपल्याला आमटी करायसाठी मी कुकर घेतलाय। हे बघा, आता सांडगे छान भाजलेत आपले। आता मी इकडे कुकर घेतला आहे, त्या कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे। आता कांदा टाकते। कांदा छान परतून घेते आधी। कांदा बघा छान झालेला आहे परतून। आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकते। टोमॅटो 1-2 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सांडग्याची आमटी खूप छान होते, तुम्ही नक्की ट्राय करा एकदा। टोमॅटो पण छान परतून झालेला आहे। तर आता मी हे सांडगे आपले आहेत ना तळलेले, ते टाकणार आहे। हे सुद्धा आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपला घरचा तिखट मसाला, मीठ, ते सुद्धा टाकायचं। हे सुद्धा छान परतून घेते मी। ठीक आहे, तर आता मी ही डाळ घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे। तुरीची डाळ आहे ही थोडीशी टाकायची याच्यामध्ये, आमटी छान होते। ती पण भाजून घ्यायची तेलामध्ये। ठीक आहे, आता याच्यात कोथिंबीर घालते। हे सगळं असं मिक्स भाजून घ्यायचं परत एकदा। आणि आपल्याला आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं। ठीक आहे, तर मी अंदाजपंची टाकते थोडस। हे पण 2 मिनिटं भाजून घेते। ठीक आहे, आता मी पाणी वतते। थोडा अजून, हे बघा, बस। आता 1-2-3 शिट्ट्या काढायच्या, आपली आमटी तयार आहे। आपल्याला 3 शिट्ट्या काढायच्या आहेत, मग तुम्हाला मी आमटी तयार झालेली दाखवते। तर आपली रेसिपी तयार झालेली आहे, सांडग्याची आमटी। हे बघा किती छान झालेली आहे, मस्त झालेली आहे। हे बघा, ग्रेव्ही टाइप झालेली आहे, तरी पण आलेली आहे। आपला घरचा मसाला आहे त्याच्यामुळे। हे बघा, खूप सुंदर अशी झालेली आहे। तुम्ही ही नक्की ट्राय करा एकदा। बघा, आपली रेसिपी तयार झालेली आहे। सांडगा पण बघा छान शिजलेला आहे, एकदम मऊ झालेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा, अशी भाजी आहे। हे बघा,